नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज नांदेडला काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या महान जनसभेला संबोधित करण्यासाठी वंचितचे सर्व माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे प्रदेशचे नेते फारुकजी अहमद साहेब, अविनाशजी भोसीकर साहेब, नांदेड दक्षिणचे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतरावजी पाटील, नांदेड उत्तरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश भाऊ पावडे, नांदेड महानगर अध्यक्ष माननीय अब्दुल भाई सत्तार, एकनाथरावजी मोरे श्याम दरग, जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ नरंगले, ऍडव्होकेट सिद्दीकी साहब, इंजिनियर प्रशांतजी इंगोले, महेशजी देशमुख, गोविंदजी दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय काँग्रेस आणि वंचितचे पदाधिकारी, या सभेला उपस्थित असलेले सर्व नांदेड आणि आपल्या या प्रभागातील आणि परिसरातील उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, उपस्थित माता भगिनी आणि आमच्या तरुण मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला ऐकायचं. बरेच दिवसापासून काँग्रेस आणि वंचितची आघाडी व्हावी या बरेच जणांनी आमच्याकडे मत व्यक्त केलं आणि ही आघाडी खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या लक्षात घेता इच्छुकांना आम्ही बऱ्याच जणांना बोललो, प्रभागवाईज त्याचं सूक्ष्म नियोजन केलं आणि वंचितची आणि काँग्रेसची आघाडी नांदेडमध्ये आम्ही या ठिकाणी करून दाखवली. आज वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यावर अनेकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठत आहे की बरेच जणांनी प्रयत्न केले की काँग्रेस आणि वंचितची आघाडी कोणी हालतीमध्ये नांदेडमध्ये झाली नाही पाहिजे, याच्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न केले, पण आम्ही त्या ठिकाणी डगमगलो नाही आणि वंचित आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी या ठिकाणी घडवून आणलेली आहे. आज आपण बघतो की नांदेड शहर महानगरपालिका आज अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या हातात आहे. या नांदेडचा नागरिक प्रत्येक वेळेस धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे आणि सेक्युलर मतदार या ठिकाणी काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे. आज आपण अनेक वर्षापासून नांदेडची महापालिका बघतो. या महापालिकेमध्ये केंद्र सरकारचा निधी आला, राज्य सरकारचा निधी आला, पण या ठिकाणचे जे नेते ज्यांना काँग्रेसनं मोठं केलं, काँग्रेसच्या जीवावर ज्यांनी अनेक पदं या ठिकाणी भोगलेले आहेत, ते तुमच्या आमच्या जीवावर या ठिकाणी पदं भोगलेले नेते आज काँग्रेसमध्ये बाहेर पडल्यावर काय म्हणतायत की नांदेडचा विकास या ठिकाणी आम्ही केलेला आहे. मला त्यांना आव्हान आहे, तुम्ही ज्या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये जेवढा निधी आलेला आहे तो काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये या ठिकाणी निधी आलेला आहे. भाजपनं मागच्या 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक लावलं होतं. प्रशासकच्या काळामध्ये किती निधी आला? भाजपचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे. गेल्या वेळेसही 2017ला मित्रांनो भाजपचं सरकार केंद्रामध्ये होतं, राज्यामध्ये होतं, तरी नांदेडच्या जनतेने काँग्रेसला या ठिकाणी बहुमत दिलेलं होतं. ते लोक म्हणतील की आमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास करू. ते फक्त गप्पा मारतायत. अरे तुम्ही काय गप्पा मारताय? तुमच्या शिवाजीनगर प्रभागातला इतिहास पहिलं बघा. त्या शिवाजीनगरमध्ये ज्या दादराच्या पायथ्याला आजही ट्रॅफिक जाम होते. तुम्ही तिथला ट्रॅफिकचा साधा विषय मिटू शकला नाही तर या नांदेड शहराचा काय चेहरा मधला बदलणार? आज जे तुम्ही जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलात, त्या जाहीरनामामध्ये आता जे कारण आमच्या इथल्या वक्त्यांनी सांगितलं की ज्या प्रभागामध्ये त्यांची सत्ता नव्हती, जिथं 1 रुपया त्यांनी दिलेला नव्हता, त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आज बरीच मंडळी आमची इथली त्या शिवाजीनगरच्या दादऱ्याहून जातात, रोज जाणं येणं करतात. त्या दादऱ्यावरचे खड्डे सुद्धा यांना बुजवता आलं नाही आणि हे काय नांदेडच्या गप्पा मारणार? आम्ही काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नांदेडचा पुढच्या 5 वर्षाचा चेहरा मधला बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे आणि वंचितचे, जे सर्वसामान्य उमेदवार आहेत, लोकांमध्ये राहणारे उमेदवार आहेत आणि लोकांचे प्रश्नाची जाण असणारे उमेदवार या ठिकाणी आहेत. काँग्रेसनी या ठिकाणी भाजपनी
वेगळे वेगळे फंड या ठिकाणी अवलंबलेले आहेत की या ठिकाणी जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम हे भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष करत आहेत। काल परवा मित्रांनो एक ऑडिओ क्लिप आपल्याला व्हायरल करण्यात आली। त्या ऑडिओ क्लिप मध्ये नांदेडचे मोठे नेते आणि एक सामान्य कार्यकर्ता बोलताना दिसला। ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली नाहीये, व्हायरल करण्यात आलेली आहे, मुद्दाम व्हायरल करण्यात आलेली आहे असं मला त्यांना या ठिकाणी सांगायचंय की समाजामध्ये त्या ठिकाणी भांडण लावून ते सत्तेवर येऊ पाहत आहेत। ह्या इथल्या जनतेने सामान्य नागरिकांनी आपल्याला या ठिकाणी वेळीच ओळखलं पाहिजे। आज आपण बघतो की मी आपला खासदार आहे, संसदेमध्ये आहे। आम्ही जेव्हा शपथ घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे ते संविधान हातात घेऊन शपथ घेतलेली आहे। आमचे नेते माननीय राहुलजी गांधी आणि आम्ही काँग्रेसचे 100 खासदार वेळोवेळी संसदेमध्ये झगडत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला एका टक्क्याची आम्ही हात लावू देणार नाही, त्याच्या पानालाच काय त्या संविधानाच्या जवळ येऊ देण्याची ताकद धमक आमचे नेते राहुलजी गांधी आणि 100 खासदार आम्ही त्या ठिकाणी करत आहोत, रक्षण करत आहोत। या उलट भाजप सत्ताधारीचे जे मनुवादी विचार आहेत त्या मनुवादी विचाराला आपल्याला वेळीच या ठिकाणी ठेचून दाखवायचे मित्रांनो। यासाठी आपल्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या उमेदवाराला विजयी करावं लागेल। आपले या प्रभाग 7 मधले जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे माननीय राहुलजी सोनसोळे, शेख अहमदभाई, आमचे राजश्री गोडबोले, प्रशांतजी इंगोले, प्रभाग 6 चे आमचे कावेरी ढगे, सचिनजी टाले, जोशी सुधाकर, पावडे अशोक आणि आपला लगतचा प्रभाग जो शिवाजीनगर आहे तो आमचा सत्यपाल सावंत, परवीनजी पाशा, सलीमा बेगम, मुन्ना अब्बास भाई, हे सर्व उमेदवार हे जे नावं घेतलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही बघा, हे सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे उमेदवार आहेत आणि यांना सर्वसामान्य लोकांची प्रश्नांची जाण असणारे उमेदवार आहेत। या उलट भाजपनं काय केलं आपण बघू शकता। कित्येक भाजपच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सरळ आरोप केलेले आहेत की आम्हाला एवढे पैसे मागलेत, एवढे पैसे द्या तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ। ह्याच्यावरूनच लक्षात घ्या की येणारी जी महापालिका आहे हे धनशक्ती विरुद्ध धनशक्ती, धन मोठ्या प्रमाणात बरसात होणार आहे पण आपल्याला धनाला कोणताही प्रलोभन न बळी पडता काँग्रेस आणि वंचितच्या आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणी उभा लागणार आहे। मला आपल्याला दोन्ही हात उंचून या ठिकाणी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या की आपण या ठिकाणी ठाम विश्वास द्या की आम्ही आमचे जे आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या सोबत राहून या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून दाखवू आणि येणाऱ्या जे निकाल आहे महापालिकेचा 16 तारखेला त्या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितची सरकार या महापालिकेला मध्ये सत्ता या ठिकाणी स्थापन करायचं आहे। आज बरेच उमेदवार या महापालिका क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि वंचितचे आहेत। आताच आमच्या चित्तेताईंनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। मला वाटते ही काँग्रेस आणि वंचितच्या विजयाची नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आज बरेच उमेदवार जे काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ इच्छित आहेत, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आणखी भरपूर उमेदवार या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत। पण जी आमची लढाई आहे धनशक्ती विरुद्ध आहे, ही जनशक्तीची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढाई करत आहोत। आज भाजपने कोणाला तिकीट दिले? सट्टा चालवणारे, मटका चालवणारे, रेती माफिया, पैसेवाल्याला या ठिकाणी निवडणूक दिलेले आहे। याचा विचार करा मित्रांनो। आज पैसा त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात होतणार आहे, धनशक्तीचा वापर करणार आहे, पण आपल्याला कुठे झुकायचं नाही। या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देऊन प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं आहे, एवढीच विनंती आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना करतो। आणि या ठिकाणी भाजपनं बरीच मी म्हणल्याप्रमाणे चाल खेळलेली आहे। बऱ्याच प्रभागात त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत भाजपने, ते मराठवाडा जनता पार्टीच्या नावावर काही उभा केलेले आहेत। जे मराठवाडा जनता पार्टी धर्माबाद मध्ये आणि आपल्या बिलोली शहरामध्ये मराठवाडा जनता पार्टी अपक्ष जनता पार्टी म्हणून निवडून आलेली आहे आणि ते निवडून आल्या तिथल्या नगर अध्यक्षांनी भाजपला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आज या प्रभागातही काही शहर विकास आघाडीच्या नावाच्या खाली काही उमेदवारांनी पाठिंबा म्हणजे उभा केलेला आहे। अब्दुलभाई सत्तारांनी स्पष्ट केलेलं आहे, आमचे शहराचे महानगर अध्यक्ष आहेत, आम्ही कोणी त्यांच्या पाठीमागे राहणार नाही। जी आपली काँग्रेस वंचितची आघाडी या ठिकाणी झालेली आहे, इमाने इतबारे सर्वांनी मला आपल्याला विनंती करतो, आपण सर्वांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सर्वांनी भक्कम पाठिंबा द्यावा
एवढी या ठिकाणी विनंती करतोय. आणि येणाऱ्या 16 तारखेला जो महापालिकाचा निकाल लागेल तो काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्याच बाजूने लागेल एवढं या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला आमच्या उमेदवारांना आशीर्वाद रूपी मतदान द्या आणि त्यांना महापालिकामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.